वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी. त्या शिवाचं आणि शिवपुत्राचं कौतुक केल्याखेरीज कुठल्याही शुभ कार्याची सुरुवातच करायची नाही, ही आपल्या महाराष्ट्राची रूढी, मान्यता आणि परंपरा. नवचंडिका नवनवोन्मेषशालिनी जगन्माता जगज्जननी आई जगदंबेचे श्रीचरणी औदुंबर निर्मित चिन्मय मूर्ती संस्थानावर आधारित गाथा मोक्ष गुरूंची. औदुंबरच्या पावन क्षेत्री, औदुंबरच्या पावन क्षेत्री परंपरा सद्गुरूंची, परंपरा सद्गुरूंची. ही गाथा मोक्ष गुरूंची, ही गाथा मोक्ष गुरूंची. पैनेच्या विळख्यात मंदिरे, पैनेच्या विळख्यात मंदिरे, उंच मठाची सुंदर शिखरे, उंच मठाची सुंदर शिखरे, सानिध्याला पवित्र नगरे, सानिध्याला पवित्र नगरे, पंढरी ही भक्तांची. ही गाथा मोक्ष गुरूंची, ही गाथा मोक्ष गुरूंची. ज्येष्ठ श्रेष्ठ आणि महान पंडित, ज्येष्ठ श्रेष्ठ आणि महान पंडित, आध्यात्माचा स्तोत्र अखंडित, आध्यात्माचा स्तोत्र अखंडित, नित्य ठेविला इथे प्रवाहित,
पैनगंगेच्या विळख्याने समृद्ध, सत्पुरुषांच्या वास्तव्याने पुण्य पावन, भक्तिमुक्तीचा वैशिष्ट्यपूर्ण परिसर म्हणून आजचे उमरखेड म्हणजे जुने औदुंबर क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते. संन्याशी धर्माची ध्वजपताका खांद्यावर घेऊन प्रदीर्घ परंपरेची साक्ष देत श्री चिन्मयानंदांचा मठ शहरात उभा आहे. अनाधी आदिनाथापासून संत साहित्याचा प्रसार अनेक महात्म्यांनी केला. त्यातील सदानंद महाराजांचा मठ शहराच्या मध्यभागात आजही उभा आहे. त्याच काळातील भिकन अली शहा यांचा दर्गा कोथळा ह्या गावी आहे. नागय्या स्वामी हे योगी असून विदेही वृत्तीने फिरत असत. त्यांची समाधी कोथळा येथे आहे. एकनाथ नाना हे हादगाव तालुक्यातील धानोरा या गावचे कुलकर्णी. त्यांचे मुख्य शिक्षक 4 आणि ते म्हणजे केशव बाबा शेवाळ पिंपरीकर, रुक्मानंद बाबा शिरडकर, सयाबा खंदारकर आणि विठ्ठल किंकर. विठ्ठल किंकर म्हणजे पूर्वाश्रमीचे भिकाजी देशपांडे. ते कवी होते. त्यांनी पातालखंड नावाचा ग्रंथ लिहिला. विठ्ठल किंकरांची समाधी पुसद जिल्हा यवतमाळ येथे आहे. त्यांनी अन्नपूर्णेचे मंदिरही स्थापन केलेले आहे.
चिन्मयानंदांचे मूळ नाव चिमणभट. परिसरातील चुरमुरा या गावाचे जोशी पण त्यांच्याकडे असल्याने ते चुरमुरकर जोशी. श्रीकृष्ण व श्री विठ्ठलाची उपासना हा त्यांचा श्रद्धेचा विषय होता. वार्धक्यामुळे पंढरपूरला जाणे शक्य होत नसल्याने प्रत्यक्ष पांडुरंगानं दृष्टांत देऊन मी तुझ्या घरी येत आहे असे सांगितले. त्याप्रमाणे आपल्या घरी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापन करून जीवनभराची ही उपासना त्यांनी चालविली. आजही त्यांच्या समाधी स्थानामागे ही मूर्ती डौलान उभी आहे. याच दरम्यान पुसदचे त्या काळचे विठ्ठल भक्त आणि पूर्वीचे भिकाजी देशपांडे, परंतु पुढे संन्यासाश्रम घेतल्यामुळे विठ्ठल किंकर यांचा अनुग्रह भटाला भेटला. पुढे संन्यास घेतल्यानंतर संन्यास धर्माच्या रिवाजाप्रमाणे तीर्थ, आश्रम, भारती, पुरी, आरण्य, सरस्वती आणि आनंद अशा उपाध्यापैकी आनंद ही उपाधी घेऊन चिन्मयानंद या नावाने प्रसिद्ध झाले. पुढे त्यांच्या सर्व शिष्यांना ही आनंदी उपाधी लागली. त्यांचे विशेषत्वाने गाजलेले शिष्य म्हणजे पूर्णानंद महाराज म्हणजेच रावसाहेब शेवाळकर, येहळे गावचे तुकाराम महाराज आणि सहजानंद महाराज. चिन्मयानंदांच्या देहत्यागानंतर त्यांच्याच आज्ञेने सहजानंद उर्फ गोचर स्वामी मठाच्या गादीवर आलेत. मूळचे पुसद तालुक्यातील हिवळणी येथील गणेश जयराम पोळकट असे त्यांचे नाव होते. ईश्वर चिंतनाचा सदोदित ध्यास लागलेल्या गणेशाने उमरखेडच्या चिन्मयानंदांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याचकडून संन्यास दीक्षा घेतली. काशीच्या वास्तव्यात पार्थिव पूजा करण्याच्या यांच्या नित्यक्रमाला काही धर्म मार्तंडांनी आक्षेप घेतला. त्यावर महाराज त्या धर्म मार्तंडांना म्हणाले, हातावरचे हे पार्थिव मला टाकवत नाही, आपल्या या हाताने ते बाजूला टाकावे. लगेच त्यापैकी एक जण पुढे आला. त्यांनी स्वामी महाराजांचे हातावरचे ते शिवलिंग फेकले, परंतु एकानंतर एक असे 107 वेळा झाले. त्यावर ते धर्ममार्तंड चिडले. आपण हात चलाखी करीत आहात असा आरोप करून त्यांनी ते पार्थिव पाषाणाचे करण्याचे आव्हान महाराजांना दिले. त्यावर महाराजांच्या हातात 12 ज्योतिर्लिंगाचे स्फटिकाचे एक सुंदर लिंग आकारले. आजही ते येथील मठात असून विश्वांभर म्हणून या लिंग पूजनाचा मान सर्वाधिक आहे. श्री विश्वंभराय नमः. श्री विश्वंभराय नमः. श्री विश्वंभराय नमः. तो मठ परंपरेतला महत्वाचा भाग आहे. काशीच्या वास्तव्यानंतर महाराज नेपाळ नरेशच्या आग्रहावरून नेपाळात गेले. नेपाळ नरेशांनी महाराजांना मौल्यवान असा चंद्रहार भेट म्हणून दिला. महाराजांनी लगेच येताना पंढरपुराच्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये भक्तिभावाने अर्पण केला. त्यांच्याच काळात उमरखेडच्या मठाचे बांधकाम झाले व खऱ्या अर्थाने मठाचा नावलौकिक सर्वदूर पसरला. त्यामुळे या मठाची ओळख गोचर स्वामीचा मठ म्हणून प्रचलित आहे. वयाच्या 80व्या वर्षी भ्रमण करीत असताना पुणतांब्याजवळ लाख बापतरा या खेड्यात महाराजांना अचानक ज्वर चढून त्यातच त्यांनी आपला देह त्यागला. ती तिथी होती आषाढ वद्य तृतीया शके 1801.
नंतर गादीवर आलेल्या सच्चिदानंद नावाच्या महाराजांनी त्यांची वस्त्रसमाधी उमरखेडच्या मठात बांधली. येहळेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथे सिद्ध पुरुष तुकाराम महाराज यांचे समाधी स्थान आहे. अवलिया वैराग्य वृत्तीने विरक्त असे. येहळे गावातील काशीनाथ पंत कुलकर्ण्यांच्या पोटी फार दिवसांनी पुत्ररत्न प्राप्त झाला. जातक कर्माप्रमाणे तुकाराम हे नाव प्रचलित झाले. वयाच्या 12व्या वर्षी गावालगतच्या नदीकाठी ध्यानस्थ बसलेली त्यांची बालमूर्ती पंढरपुराहून उमरखेडकडे पायी येत असलेल्या उमरखेडच्या चिन्मयानंदांनी महाराजांनी पाहिली आणि त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून गुरुमंत्र देऊन त्याला अनुग्रहित केले. अशातच गणेश पंत कुलकर्णी नावाचा गोंदवले, जिल्हा सातारा येथील एक युवक गुरुच्या शोधात संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होता. अखेरील समर्थ संप्रदायातले श्री रामकृष्ण नामक एका महापुरुषांनी त्याला मराठवाड्यातील येहळेगाव येथील संत तुकाराम महाराज हेच तुझे गुरु होण्याच्या योग्यतेचे आहेत, तू त्यांचा जाऊन आशीर्वाद घे असे सांगितले. त्याप्रमाणे शोध घेत घेत गणेश पंत कुलकर्णी येहळे गावात दाखल झाला. येहळे गावातील एका तलावाकाठी त्यांचे दुसरे शिष्य रामजी बापू यांचा मठ आहे. तर गावालगतच्या एका शेतात त्यांनी साकारलेली गुरु चिन्मयानंदांची वस्त्र समाधी आहे. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव सीताराम, उपाख्य आबासाहेब विठ्ठलराव कुलकर्णी, बीड जिल्ह्यातले. अनुग्रहित झाल्यानंतर उर्वरित जीवन गुरुसेवेत अर्पण करण्याचा मनोदय त्यांनी महाराजांजवळ व्यक्त केला. गोचर स्वामी महाराजांच्या देहत्यागानंतर त्यांना मठाधिपती म्हणून मान्यता मिळाली. वैशाख वद्य षष्ठी शके 1914 रोजी प्रवासातच बीड जिल्ह्यातील रामपुरी येथे त्यांनी आपला नश्वर देह ठेवला. त्यांची समाधी चिन्मयानंदांच्या समाधीच्या डाव्या बाजूला आहे. मूळचे वसमत जवळील मालेगावचे राहणारे शिवराम सादंबरे नावाचा बालब्रह्मचारी गोचर स्वामी महाराजांना भ्रमंतीमध्ये आढळला. सच्चिदानंदांनी पुढे संन्यास दीक्षा देऊन त्यांचे शिवरामानंद असे नामकरण केले व आपल्या नंतरचा मठाधिपती म्हणून शिवरामानंदांचे नाव घोषित केले. आपल्या गुरूंनी घालून दिलेल्या आचार धर्माचे पालन करीत असताना मार्गशीर्ष वद्य चतुर्थी शके 1823 रोजी त्यांनी आपला देह त्यागला. त्यांची जलसमाधी नाना देवांजवळ पैनगंगा नदीत करण्यात आली. शिवरामानंद महाराजांच्या निर्वाणानंतर नित्यानंद महाराज गादीवर आले. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव बळवंतराव नाथराव देशपांडे. ते मूळचे चांडोल, जिल्हा बुलढाणा येथील. उर्वरित आयुष्य ईश्वर भक्तीत व्यतीत करण्याचा मनोदय त्यांनी शिवरामानंद यांच्याजवळ व्यक्त केला.
आणि त्याबरोबरच मठाचा कारभार पाहण्यासाठी त्यांना शिवरामानंद महाराजांनी येथे अगत्याने बोलवून घेतले. नित्यानंद असे नामकरण करण्यात आले. त्यांच्याच काळात उमरखेडच्या आणि येहळेगावच्या मठावर शिखराचे बांधकाम करण्यात आले. सुप्रसिद्ध संत कवी विष्णुदास यांना त्यांचा अनुग्रह होता. श्रावण वद्य चतुर्दशी शनिवार शके 1838 रोजी महाराजांनी आपला देह ठेवला. त्यांची जलसमाधी पैनगंगेच्या पात्रात नाना देवाजवळ करण्यात आलेली आहे. येहळे गावाच्या संत तुकाराम महाराजांचे शिष्य असलेले श्री रामभट जयरामभट जोशी संन्यासाश्रमानंतर त्यांचे रामानंद असे नामकरण करण्यात आले. येहळे गावच्या मंदिरावरील सुवर्ण कळस त्यांच्याच काळात बसविण्यात आला. भ्रमंतीत असताना माजलगावला प्लेगची साथ सुरू झाली. त्या साथीत केळापूरला भाद्रपद वद्य षष्ठी रोज सोमवार शके 1845 रोजी त्यांनी आपला देह त्यागला. त्यांना गोदातीरी मंजरत येथे जलसमाधी देण्यात आली. रामानंद महाराजांच्या देहत्यागानंतर संस्थानाच्या गादीवर त्यांचे भाचे हरिभाऊ कुलकर्णी यांना बसविण्यात आले. संन्यास दीक्षेनंतर त्यांचे वासुदेवानंद असे नामकरण करण्यात आले. त्यांनी संस्थानाला कायमस्वरूपी उत्पादनासाठी उमरखेड, येहळेगाव, मरडगा आदी ठिकाणी शेत जमिनी विकत घेतल्या. पंढरपुरात चंद्रभागेकाठी मोठा वाडा विकत घेऊन तिथे जाणाऱ्या भाविकांच्या निवासाची तरतूद केली. फाल्गुन शुद्ध पंचमी शके 1885 मध्ये वार्धक्यामुळे त्यांचे देहावसान झाले. त्यांना पण पैनगंगेच्या पात्रात जलसमाधी देण्यात आली. सर्व मठाधिकाऱ्यांना पहिल्या गुरु महाराजांच्या देहावसानानंतर गादीचा मान मिळाला होता. मात्र वासुदेवानंद महाराजांच्या उपस्थितीतच आणि त्यांच्या आज्ञेने गादीवर येण्याचा मान पुरुषोत्तमानंद महाराजांना लाभला. त्यांचे मूळ नाव लिंबाजी नाईक. त्यांचा जन्म जाम जिल्हा जालना येथे झाला. मोक्ष गुरु वासुदेवानंदांची व त्यांची भेटगाठ झाली. वासुदेवानंदांनी आपल्या मठात सेवेकरी म्हणून रुजू होण्याची आज्ञा केली. ती आज्ञा शिरसावंद्य मानून येहळेगावच्या मठात सेवेसाठी हजर झाले. तब्बल 2 तपांचे अविरत सेवा त्यांनी या मठात केल्यानंतर थकलेल्या वासुदेवानंदांनी त्यांना उमरखेडला संन्यास दीक्षा दिली व पुरुषोत्तमानंद असे नामकरण करून मठाची गादी त्यांच्या सुपूर्द केली. त्यानंतर जवळपास वासुदेवानंद 8 वर्ष जिवंत होते. त्यांनी शके 1803 आपली सहज यात्रा पूर्ण केल्यानंतर त्यांनाही संस्थानाच्या परंपरेप्रमाणे पैनगंगेच्या पात्रात जलसमाधी देण्यात आली. परमपूज्य वासुदेवानंद, श्री पुरुषोत्तमानंद, श्री वामनानंद ह्या तिन्ही स्वामींच्या सहवासात सेवाभावी संन्यासी म्हणून श्री नृसिंहानंदांनी सेवा रुजू केली. त्यांचे मूळ नाव नरहरी दामोदर जोशी. त्यांचे मूळ गाव माजलगाव तालुक्यातील गंगामसला. अखंड ब्रह्मचर्याचे पालन करून कर्मे येशू भजावा हे जीवित ध्येय मानून आपले सर्व व्यवहार संयमित केले. कर्म, भक्ती, ज्ञान यांचा समन्वय म्हणजे नरहरी स्वामींचे जीवन ध्येय. मार्गशीर्ष वद्य षष्ठी बुधवार सकाळी 6:15 ब्रह्ममुहूर्तावर त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. राधे गोविंद, 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 राधे
9वे मठाधिपती म्हणून गादीवर आलेले वामनानंद महाराज. मठाच्या सेवेत वयाच्या 8व्या वर्षापासून ते होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव भगवान देशमुख होते. शके 1803 मध्ये पुरुषोत्तमानंद स्वामी महाराजांच्या देहत्यागानंतर त्यांना ही संधी लाभली आणि लाखो शिष्य अनुग्रहित केलेत. मठाचे नूतनीकरण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले. खरंच का जग इतकं सुंदर आहे? खरंच का जग इतकं सुंदर आहे? मातीला गंध आहे, वाऱ्याला श्वास आहे. हे जे काही आहे त्याचाच मीही एक भाग आहे. झाडाच्या या सळसळण्याशी माझे काही नाते आहे. हे खरं की माणूस ही निसर्गाची निर्मिती. हे खरं की नर आणि मादी दोनच नैसर्गिक जाती. पण हेही खरं की अशीही माणसं असतात. हे खरं की अशीही माणसं असतात जनावरांच्या जंगलातही माणसासारखंच वागतात. अशी माणसं संस्कृती जगवतात. समुद्राच्या तळापासून गौरीशंकर गाठतात. माणसाचं मन आभाळभर असतं. माणसाचं मन आभाळभर असतं. जग बापडं त्यालाच देव म्हणतं. ह्या मातीचा ह्या सूर्याचा माझ्यातही अंश आहे. ह्या मातीचा ह्या सूर्याचा माझ्यातही अंश आहे. झाडाच्या या सळसळण्याशी माझे काही नाते आहे. झाडाच्या या सळसळण्याशी माझे काही नाते आहे. राधे गोविंद 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 राधे गोविंद
समाधी स्थळावर बांधकाम चालू आहे. औदुंबरच्या पावन क्षेत्री, औदुंबरच्या पावन क्षेत्री, परंपरा सद्गुरूची, परंपरा सद्गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची. पैनेच्या विळख्यात मंदिरे, पैनेच्या विळख्यात मंदिरे, उंच मठाची सुंदर शिखरे, उंच मठाची सुंदर शिखरे, सानिध्याला पवित्र नगरे, सानिध्याला पवित्र नगरे, पंढरी ही भक्तांची, ही गाथा मोक्ष गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची. ज्येष्ठ श्रेष्ठ अन महान पंडित, ज्येष्ठ श्रेष्ठ अन महान पंडित, आध्यात्माचा स्तोत्र अखंडित, आध्यात्माचा स्तोत्र अखंडित, नित्य ठेविला इथे प्रवाहित, नित्य ठेविला इथे प्रवाहित, वाट दावी मोक्षाची, ही गाथा मोक्ष गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची. कुणी वैरागी कुणी अवलिया, कुणी वैरागी कुणी अवलिया, कुणी ब्रह्म चैतन्य चिन्मया, कुणी ब्रह्म चैतन्य चिन्मया, रिद्धी सिद्धीची दावी किमया, रिद्धी सिद्धीची दावी किमया, फुले जणू श्रद्धेची, ही गाथा मोक्ष गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची. औदुंबरच्या पावन क्षेत्री, औदुंबरच्या पावन क्षेत्री, परंपरा सद्गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची, ही गाथा मोक्ष गुरूची.
10वे मठाधिपती म्हणून आता स्वामी माधवानंद महाराज हे विद्यमान असून मठाच्या तेजस्वी परंपरेचा संपन्न वारसा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. पुरुषोत्तमानंदाच्या आज्ञेवरून त्यांचा उमरखेडच्या मठात प्रवेश झाला आणि जवळपास 35 वर्ष त्यांनी इहेळे गावात सेवा व्यतीत केली. वामनानंदांनी मठातील नरहरी स्वामींच्या देहावसानानंतर त्यांना येथे आणून संन्यास दीक्षा दिली व आपला उत्तराधिकारी म्हणून त्याच दिवशी घोषित केले. वामनानंद महाराजांच्या सानिध्यात मिळालेल्या आशीर्वादाने त्यांची समर्थ वाटचाल सुरू असून प्राचीन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी त्यांनी एक संस्कृत पाठशाळा येथे सुरू केली आहे. ही संतभूमी अधिक संपन्न करण्याचा त्यांचा निर्धार आहे. श्री चिन्मय वेद पाठशाळा.
नित्याचा शांतीपाठ व पंचपदी. श्री औदुंबर ग्राम स्वर्ग दुसरे भासे जना भूवरी. जेथे चिन्मय मूर्तीचा मठ असे त्या रम्य पीठावरी. झाले सद्गुरु शांत दांत सुमती ब्राह्मण्य भक्तार्थी हा. श्री सद्गुरु वामनानंद तुम्हा वंदन भावे सदा. प्रपंची ममता कधी न धरता लोभात न गुंतले. लोकी राहून दुष्ट पुष्ट खळहे सन्मार्गिया लाविले. संन्यासी असून प्रवाह पतिता द्वंद्वासी तारी सदा. श्री सद्गुरु वामनानंद तुम्हा वंदन भावे सदा.
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरिरङ्गै स्तुष्टुवासंस्तनुभिवशे देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्ष्रो अरिष्टनेमिनो स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधीमातमस्तु मा विद्विषावहै सुशान्तिर्भवतु 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 ॐ